सोंडेश्वरवाडी या ठिकाणी उषा साठे या मातंग समाजातील महिलेचा गोळ्या घालून खून केला। प्रथमतः त्या घटनेचा युवा आंदोलन संघटनेच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो आणि तुमच्या माध्यमातून या ठिकाणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला मला प्रश्न करायचा आहे की तुम्ही गृहमंत्री असताना या महाराष्ट्रामध्ये रोज दलितावर अन्याय अत्याचार होत आहेत। हे अन्याय अत्याचार जर तुमच्यानं थांबविणं होत नसेल तर तुम्ही तुमच्या गृहमंत्री पदाचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या। हे मला त्यांना सांगायचं आहे। मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये रोज अन्याय अत्याचार होत आहेत, परंतु ही घटना एवढी भयानक आहे की ज्या कुटुंबाला डांबून 10 वर्ष झालं काम करून घेणारा तो मगरूर शेतकरी आणि मुळामध्ये त्या ठिकाणी फिर्यादच चुकीची नोंद करून घेतलेली आहे पोलीस प्रशासनानं। मला तुमच्या माध्यमातून सोलापूरच्या एसपींना विनंती करायची की तुम्ही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये निर्माण होऊ नये म्हणून कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्या ठिकाणी आपण योग्य प्रकारे तपास करून या ठिकाणी आमची मागणी आहे की वेठबिगारीचं कलम त्या ठिकाणी ॲड झालं पाहिजे। आणि बघा, घटना घडून आज 3 दिवस झाले, परंतु परवाना पिस्टलचा कुणा दिला? महसूल प्रशासनाने दिला। त्याची नोंद सरकारकडे आहे, तरी पण ज्याच्या नावानं पिस्टल आहे त्याच्यावर गुन्हा आणखीन दाखल झाला नाही, म्हणजे तो सर आरोपी झाला नाही। म्हणून या दळबद्री पोलीस प्रशासनाचा, या अकलूजच्या डीवायएसपी कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या पोलीस प्रशासनाचा मी युवा आंदोलनाच्या वतीने निषेध करतोय आणि त्यांना सांगतोय जर या 2-4 दिवसामध्ये आपण जर सहआरोपी जो पिस्टलवाला आहे त्याला केलं नाही तर या अकलूजमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आम्ही निर्माण केल्याशिवाय राहणार नाहीत। हा इशारा मी तुमच्या माध्यमातून या पोलीस प्रशासनाला देतो। सिरसचे आमदार हे अनुसूचित जातीचे आमदार म्हणून या ठिकाणी निवडून आलेले आहेत। अनुसूचित जातीसाठीच ते आरक्षणावर निवडून आलेले आहेत, परंतु त्या आमदाराला एवढी भयानक घटना घडली असताना त्या आमदारानं निषेध केला नाही, त्या आमदारानं पीडित कुटुंबाला भेट दिली नाही। मी त्या युवा आंदोलन संघटनेच्या वतीनं आमदार उत्तमराव जानकर यांचा मी निषेध करतो। आज आम्ही माळशिरस तालुक्यातील जे माळखांबे गाव आहे त्या ठिकाणी पीडित महिलेचा जो ही आहे, मयत महिलेचा पती आहे, तर त्यांना आम्ही आज भेट द्यायला गेलो होतो। आणि चोंडेश्वरवाडी जी आहे तर त्या ठिकाणी तिथल्या शेतमालकाने संबंधित महिलेचा गोळ्या घालून खून केलेला आहे। तर त्या प्रकरणामध्ये आम्ही त्या कुटुंबाला आणि दलित समाजाला, कारण ती संबंधित महिला ही मातंग समाजातील महिला आहे आणि त्या समाजाला आणि त्या कुटुंबाला न्याय मिळावा याच्यासाठी आम्ही भेट द्यायला आलो होतो। तेव्हा असं आम्हाला समजलं की संबंधित महिलेचा जो खून झालेला आहे, ज्या पिस्तूलने झालेला आहे, तो पिस्तूल संबंधित आरोपीच्या नावचं नसून ते दुसऱ्याच्या नावचं आहे, त्याच्या वडिलाच्या काहीतरी असं कळतंय। तर त्याच्यामध्ये त्या पिस्तलधारक परवाना जो आहे त्याच्याकडे त्याला सह आरोपी त्यांनी आणखी केलेलं नाही। दुसरी गोष्ट महत्त्वाची ही आहे जी FIR मध्ये पोलिसांनी नोंद करून घेतली नाही आणि अतिशय घाई गडबडीत संबंधित FIR पोलिसांनी लिहून घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये काही गोष्टी मिसिंग केलेल्या आहेत, नोंद केलेली नाही। ज्यामध्ये संबंधित जे कुटुंब आहे, नवरा बायको आहे, त्यांनी मुलीच्या लग्नासाठी 1,30,000 रुपये उचल घेतली होती 10 वर्षापूर्वी। त्या 1,30,000 रुपये उचलीमध्ये संबंधित शेतमालकाने त्यांच्यावर 10 वर्षापासून वेठबिगारीची कामं करून घेतलेत। महिलेला 200 रुपये हजरी आणि त्या पुरुषाला 300 रुपये हजरी, अशा पद्धतीने 500 रुपये दोघा जणांना राबवत होते। 12 तासापेक्षा जास्त काम त्यांच्याकडून जास्त तासाने करून घेतलं। घरचं सुद्धा काम त्यांनी, शेण काढण्याचं काम करून घेतलं त्यांच्याकडून, गाड्या पुसण्याचं काम करून घेतलं। 10च्या नंतर त्यांनी रानातलं काम करून घेतलं। त्यांना आठवडी सुट्ट्या देत नव्हते आणि दिवाळीला कधीतरी 100 रुपये त्यांची मजुरी वाढवली जात होती। त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांना त्या कामाच्या ठिकाणी राहावं लागलं होतं। गेल्या 10 वर्षापासून त्यांचा आर्थिक, मानसिक, शारीरिक छळ होता, शोषण होतं आणि या शोषणामधूनच संबंधित महिलेचा खून झालेला आहे अशी आम्हाला माहिती मिळते। त्यामुळे पोलीस प्रशासनाने या प्रकरणामध्ये वेठबिगारीची कलम लावावी, त्या संबंधित कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावं। आणखी एक महत्त्वाचं की जे पंचनामा जो असतो, घटनास्थळाचा पंचनामा, त्या घटनास्थळाचा पंचनामा करत असताना संबंधित फिर्यादीला घेऊन जावं लागतं 24 तासाच्या आतमध्ये पंचनामा करत असताना। तर त्या ठिकाणी फिर्यादीचं असं म्हणणं आलं की त्यांनी घेऊन गेले नाहीत, त्यांनी फिर्यादीच्या गैरहजेरीत घटनास्थळाचा पंचनामा केलेला आहे। तर तो पंचनामा करताना सुद्धा काही त्रुटी पोलीस करू शकतात, केले असतील। त्याच्यामुळं आम्हाला पोलीस प्रशासनाकडून अपेक्षा आहे की त्यांनी या घटनेचा, या गुन्ह्याचा चांगल्या पद्धतीनं कायदेशीर संवैधानिक मार्गाने तपास करावा आणि संबंधित कुटुंबाला न्याय द्यावा, संबंधित कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावं आणि शासनाची जी काही तात्काळ मदत आहे ती त्यांना पोहोच करावी। खटला कसा चालू?
फास्ट ट्रॅकमध्ये हा खटला चालवला गेला पाहिजे. कारण इथे महाराष्ट्र आहे, देशामध्ये सध्याचं वातावरण अतिशय भयानक आहे. इथे जातीयवाद जास्त पोसला जातोय. दलित आरोपी असेल तर त्याला फास्ट ट्रॅकमध्ये काय केलं जातं, त्याचा खटला चालवला जातो आणि 2 महिन्यात त्याला शिक्षा केली जाते. परंतु इथं उच्चवर्णीय जर आरोपी असेल तर त्याच्या बाबतीत मात्र तारीख पे तारीख अशा पद्धतीचं वातावरण आणि खटले चालवले जातात. हा सुद्धा एक यंत्रणांचा, अंमलबजावणी यंत्रणाचा एक अन्यायच असतो. त्यामुळे आमची अशी विनंती आहे की फास्ट ट्रॅकमध्ये सदरील प्रकरण चालवून आरोपीला लवकरात लवकर शिक्षेपर्यंत पोहोचवा. आज आम्ही जी घटना माळखांबीमध्ये झालेली आहे त्या घटनेचा निषेध करतो. सर्वप्रथम माझा सर्वांना जय भीम. आज ज्या ठिकाणी घटना घडलेली आहे त्या ठिकाणी आम्ही शिष्टमंडळाने भेट देऊन त्या घटनेची पूर्ण सखोल चौकशी करून आम्ही माननीय DYSP साहेब, वाळके साहेब यांना निवेदन दिलेलं आहे. परंतु त्या FIR दाखल करताना प्रथम एक चूक त्या पोलीस प्रशासनाने केल्याची निदर्शन आलेली आहे मला. तर पंचनामा करता वेळेस किंवा FIR दाखल करता वेळेस फिर्यादीला समक्ष न हजर करता परस्पर पंचनामा करून FIR तयार केलेला आहे. त्याला पहिला विरोध आहे आमचा. पण ही व्यक्ती आज त्या माणसाकडे, त्या शेतकऱ्याकडे 10 वर्षे वेट बेकारी म्हणून काम करते. त्या व्यक्तीकडून मुलीच्या लग्नासाठी 1,30,000 रुपये घेतलेले आहेत. सकाळी 6 ते संध्याकाळी 6पर्यंत काम केलं जातं. संध्याकाळी 12 वाजता लाईट आल्यानंतर त्याला मोटर करून 2-3 तास त्याच्याकडून काम करून घेतलं जातं. म्हणजे त्याच्या शक्तीपेक्षा, त्याच्या ताकदीपेक्षा दुप्पट काम अल्प 300 रुपये पगारीवरती करून घेतलं जातं. म्हणजे 100% हा कामगार हा वेट बिगारीमध्ये येतो. म्हणजे ह्या पोलीस स्टेशनने वेट बिगारीची कलम याच्यामध्ये ॲड केलेली नाही. आणि दुसरी गोष्ट, हा त्यानं जो गुन्हा केलेला आहे तो पिस्तूल परवाना हा त्याच्या वडिलाच्या नावानं आहे. सहआरोपी वडीलसुद्धा त्याला सहआरोपी झाला पाहिजे. कारण या डिपार्टमेंटनी फक्त त्याच्यावरती FIR दाखल करून त्याला पोलीस स्टेशनमध्ये हजर केले म्हणजे कार्यकर्ते शांत बसतील ही भूमिका आमची नाही. त्याला कठोर शासन झाले पाहिजे. त्या व्यक्तीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आम्ही मंत्रालयामध्ये हिवाळी पावसाळी अधिवेशन चालू आहे. त्याच्यामध्ये आमच्या सोलापूरचे देवेंद्र कोटे साहेब यांची प्रदेशात मी भेट घेऊन झालेला प्रकार त्यांना सांगून हिवाळी अधिवेशनामध्ये हा महत्त्वाचा मुद्दा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालू घेऊन तो ज्या व्यक्तीनं आरोपी आणि सहआरोपी त्याचा वडील आहे त्याला फाशीची शिक्षा जोपर्यंत फास्ट करत नाहीत तोपर्यंत हा दलित स्वयंसेवकाचा आणि संघर्ष कामगार संघटनेचा लढा शेवटच्या टोकापर्यंत त्या गोरगरीब कुटुंबाला न्याय देण्यापर्यंत ही अंगद जाधव पाठपुरावा केल्याशिवाय राहणार नाही. जय भीम.